सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वच मान्यवर पुढे येतील, त्यांचा सत्कार करायचा आहे। या सर, या ना या। विलास काका काळेंचा शाल आणि श्रीफळ देऊन आम्ही सत्कार करतोय। संजय काका भुसारी या, तुम्हाला विनंती करते। विलास काका काळे यांचा सत्कार करतात आहे श्री संजय भुसारी। रंजना मामी आपण या, चित्राताईंचा सत्कार करूया। चित्राताई, तुम्ही आप्पांबद्दल थोडं तुमचं मनोगत व्यक्त करावं अशी इच्छा आहे आमची। नमस्कार। गाण्याचा कार्यक्रम आहे आणि खूप वेळ नाही बोलणार मी, कारण तुम्ही सगळे उत्सुक आहात आदित्यचं गाणं ऐकायला। मी आप्पांबद्दल एवढंच म्हणेल की आप्पा अष्टपैलू कलाकार होते। अतिशय उत्तम हार्मोनियम वादक, अतिशय उत्तम तबला वादक, अतिशय सुंदर संगीत दिग्दर्शक, अतिशय चांगले गाणारे आणि अतिशय उत्तम गुरु। या सगळ्या त्यांचा शिष्य वर्ग अतिशय भाग्यवान आहे की त्यांना आप्पांसारखे इतके चांगले गुरु मिळाले। अजून काही बोलण्यासारखं नाही। धन्यवाद। विलास काका काळे, आपण बोलणार 2 शब्द? बर, आता यापुढे 1-2 व्हिडिओ क्लिप्स आता दाखवतील आणि त्याआधी आप्पांचा नातू आदित्य इंदुरकर त्याचं मनोगत व्यक्त करेल। आम्ही हा पहिल्यांदाच कार्यक्रम करतोय आणि इथे येऊनच भेटलोय, त्यामुळे थोडंसं काहीतरी कमी जास्त होतंय, पण नेक्स्ट इयर नक्की चांगलं असेल। सगळ्या रसिक श्रोत्यांचे मनापासून धन्यवाद। इथे आलात तुम्ही सगळेजण। आपांचा 101वा जयंती उत्सव हा मनात खूप होता, आधीपासून करायचा होता। श्याम काकांना बोलून दाखवली इच्छा, सगळ्या शिष्यवर्गाला बोलून दाखवली, सगळ्यांना फार आनंद झाला। तर म्हटलं करूया यावर्षीपासून 101वा करून त्याला दरवर्षी आता आम्हाला प्रत्येक छान आर्टिस्ट नागपुरात बोलवायचे आहे आणि क्लासिकलच्या मैफिली छान रंगवायच्या आहेत। त्यामध्ये दिनू काकांचं, मैफिलचं, चिटणीस सेंटरचं खूप चांगलंच आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे, असंच मिळत राहील। धन्यवाद। धन्यवाद आदित्य। या कार्यक्रमाला आदित्य म्हणाला तसा भक्कम पाठिंबा मैफिल संस्था आणि चिटणीस सेंटर दोन्हीची मी खूप आभारी आहे आणि सह सादर करते एनाग्राम स्टुडिओज, ब्रँड व्हील आणि रिवाइव्ह बिल्ड क्राफ्ट या तिन्ही कंपनीजनी आपल्याला सहकार्य केलं आहे। आता या पुढील कार्यक्रम व्हिडिओ क्लिप्स दाखवायचे आहेत। इंदुरकरांविषयी मला काही शब्द बोलायला सांगितले। त्यांच्या स्मृती दिनानिमित्त एक चांगला कार्यक्रम नागपुराला होतोय। काय बोलू त्यांच्याविषयी, खूप जवळचं व्यक्तिमत्व आणि माणूस होता, अतिशय प्रामाणिक माणूस होता आणि एक चांगला उच्च दर्जाचा कलाकार होता। मी त्यांना जेव्हा विद्यालयात बघायचो, शिकवत असायचे, कधी कधी तबला ठेका सुंदर द्यायचे, कधी कधी हार्मोनियमची साथ करायचे, खूप छान वाटायचं।
कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश जो कलाकाराला असतो तो त्यांच्यामध्ये नव्हता. हे मला त्याही वेळेला प्रकर्षाने जाणवायचं. आणि मला असं वाटतं त्यांनी एक राग सादर केला होता नवीन. त्याचं नाव झिंजोटी आणि खंबावतीच्या रागाचं मिश्रण केलं होतं. आणि तुम्हीच नाव ठरवा असं ते प्रामाणिकपणे म्हणाले होते. आणि त्यांची आठवण खूप येते. आणि इतक्या जवळची माणसं जी असतात ती कायम आपल्या हृदयात असतात. तसं आप्पांचं स्थान माझ्या हृदयात नेहमी राहील. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज एक चांगला कार्यक्रम नागपूरला होतोय. त्या कार्यक्रमासाठी माझ्या शुभेच्छा आणि नमस्कार. नमस्कार, मी राम देशपांडे, सुप्रसिद्ध संगीतज्ञ, रचनाकार आणि शास्त्रीय संगीतातलं एक आदराने घेण्यासारखं जे नाव आहे ते म्हणजे नागपूरचे पंडित आप्पासाहेब इंदुरकर. त्यांच्या स्मृतीमध्ये नागपूरला एक संगीत सोहळा आयोजित होतो आहे आणि त्या आयोजनामध्ये नागपुरातल्या संगीत संस्था, आप्पांचा शिष्यवर्ग आणि आप्पांचे कुटुंबीय, विशेषतः त्यांचा नातू आदित्य इंदुरकर हे सगळे सहभागी झाले आहेत. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. माझा आणि आप्पांचा संबंध फार जुना आहे. मी लहान असताना यवतमाळला होतो तेव्हा ते आमच्या घरी यायचे, माझं गाणं ऐकायचे, मला मार्गदर्शन करायचे. माझ्या वडिलांचे ते मित्रच होते. तर तेव्हापासून संबंध होता. नागपूरला आल्यानंतर बुटी संगीत महाविद्यालयामध्ये मी जेव्हा गुरुवर्य पंडित प्रभाकररावजी देशकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेत होतो तेव्हा सुद्धा आप्पा तिथे शिकवायचे. त्यामुळे बुटी संगीत महाविद्यालयाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आमचा आणि त्यांचा खूप संबंध यायचा आणि आमचं कुटुंबासारखं सगळ्यांशी नातं होतं. तर अशा या आप्पा इंदुरकरांच्या स्मृतीमध्ये इतका चांगला सोहळा होतो आहे. आणि एक योग असा पण आहे की माझा शिष्य आदित्य मोडक त्या समारंभामध्ये गातो आहे, गायन सेवा करतो आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. माझ्या या सोहळ्यासाठी मनापासून शुभेच्छा आणि आप्पांना मनापासून वंदन. 27 मार्च 2026 वैकुंठवासी आप्पांची 101वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस शतशत वंदन. या निमित्ताने आप्पांचे नातू आदित्य आणि अजिंक्य यांनी शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून अतिशय स्तुत्य असा उपक्रम चालू केला आहे. त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आज पप्पू मामा हयात असते तर त्यांना नक्कीच आनंद झाला असता. आप्पांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. आप्पांसारखे निरपेक्ष, निर्व्याज, निस्वार्थी, प्रेमळ असे गुरु आम्हाला लावले. हे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी कायम खूप प्रेमाने सगळ्यांना शिकवलं, सतत प्रोत्साहन द्यायचे. आपल्या विद्यार्थ्यांना ते स्वतः विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करायचे, स्वतः घेऊन जायचे. कधी स्वतःच तबल्याची संगत करायचे तर कधी हार्मोनियमची संगत करायचे. मला सगळ्यात आधी नाट्यसंगीत आप्पांनी शिकवलं. वर्धेची पद्माताई लुले नाट्यसंगीत स्पर्धेमध्ये त्यांनी मला भाग घ्यायला लावला होता आणि त्यात त्यांनी मला ममा आत्मा गमला हे नाट्यसंगीत शिकवलं होतं. त्यात त्यांनी मला भिंगरीच्या ताना वगैरे घ्यायला शिकवल्या होत्या. आणि पहिल्यांदाच नुकतीच मी 12वी झाले होते आणि पहिल्यांदाच मी मोठ्यांच्या गटामध्ये भाग घेतला होता. आणि जवळजवळ 60 स्पर्धक होते, त्यातून मी पहिली आले. त्यावेळेला आप्पांना प्रचंड आनंद झाला होता. जवळजवळ 9-10 वर्ष मला त्यांचा सहवास लाभला. अगदी शेवटपर्यंत, म्हणजे ते जाण्याच्या साधारणतः 4 महिने आधी सुद्धा मी त्यांना भेटून आले होते. लग्नानंतर जेव्हा मी मुंबईला आले तेव्हा संगीत नाटकांकडे वळले, म्हणजे गाण्याबरोबर अभिनयाकडे वळले. तेव्हाही त्यांनी मला सांगितलं होतं की हरकत नाही, जेव्हा तुला चांगली संधी मिळेल ती कधीही सोडायची नाही. फक्त गाणं चालू राहिलं पाहिजे,
गळा गाता राहायला पाहिजे. इथे आल्यानंतर सुद्धा मी कायम त्यांच्या संपर्कात होते. नवीन नाटक असे, कुठे काही पुरस्कार मिळाला, प्रत्येक गोष्ट मी त्यांना फोनवर बोलून सांगायची. किंवा जेव्हा माझ्या नागपूरला येत असे मी तेव्हा त्यांना अगदी भेटतच होते. त्यामुळे त्यांना आपले शिष्य प्रगती करतायत किंवा काहीतरी करतायत त्यांना खूप आनंद व्हायचा. म्हणजे मला खूप छान वाटतं की आज त्यांचे आशीर्वाद आहेत, कायम आमच्यासोबत आहेत, म्हणून आज थोडंफार काहीतरी काम करू शकतो. असे गुरु आम्हाला लाभले. खूप भाग्यवान. मी कलाकारांना पाचारण करते की रंगमंचावर आपण यावं. आदित्य मोडक आकाशवाणीचे A ग्रेड आर्टिस्ट आहेत. ते पंचाक्षरी गवई पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलाय. नोव्हेंबर 2025 मध्ये पंडित मराठे पुरस्कार त्यांना मिळाला. पंडित वसंतराव देशपांडे पुरस्कार 2016 मध्ये मिळाला. पंडित श्रीरंग संगोराम पुरस्कार, चतुरंग फाउंडेशन पुरस्कार, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर पुरस्कार तर 2 वर्ष पाठोपाठ त्यांना मिळाला. उदयस्वर पंचम निषाद तर्फे सुद्धा पुरस्कार मिळाला. NCPA ऊर्जा मालिकेचा पुरस्कारही त्यांना मिळाला. गोवा संगीत संमेलन, दादर माटुंगा कल्चरल सेंटर, ग्वाल्हेर संगीत महोत्सव, डॉक्टर वसंतराव देशपांडे समारोह नागपूर, इंटरनॅशनल म्युझिक फेस्टिवल वैदिक हेरिटेज इंक USA, हे सुद्धा त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. शिवाय शिष्यवृत्ती पण त्यांना मिळाल्या आहेत. पंडित सवाई गंधर्व, पंडित भीमसेन जोशी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची नॅशनल स्कॉलरशिप पण त्यांना मिळाली आहे. असे आजचे आपले तेजस्वी कलाकार आदित्य मोडक यांचं मी स्वागत करते. त्यानंतर तबल्याच्या साथीला त्यांना आज त्यांच्याबरोबर आले आहेत श्री श्रीराज विकास ताम्हनकर. हे तबला अलंकार आहेत. MA तबला. त्यांना महाराष्ट्र युवा कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. श्रीराज यांचे शिक्षण त्यांचे गुरु श्री निलेश जाधव यांच्याकडे आणि त्यानंतर आता रामदासजी पळसुले यांच्याकडे सुरू आहे. डिस्ट्रिक्ट रोटरी क्लब विजेता, कंथे महाराज स्पर्धेत ते विजेते होते. तबला वादनाचे सादरीकरण हे त्यांनी अनेक ठिकाणी केलेले आहे. असे हे आजचे दुसरे आपले तबलावादक कलाकार आपल्याला लाभले आहेत. याआधी आपले जे मूळ गायक आहेत त्यांचे महत्त्वाची गोष्ट गुरु सांगायची राहिली. गायनाच्या शिक्षणाला आदित्य यांनी वयाच्या 5व्या वर्षी सुरुवात केली. त्यांचे पहिले गुरु श्री चंद्रकांत परिकर, त्यानंतर ग्वाल्हेरचे श्री प्रदीप धोंड आणि त्यानंतर पंडित राम देशपांडे यांच्याकडे गेले 2 दशकांपेक्षा अधिक काळात त्यांची तालीम सुरू आहे आणि साधना सुरू आहे. तर हे असे आजचे आपले कलाकार. हार्मोनियमवर आहेत आपलेच सुपरिचित आप्पांचे खास शिष्य श्री श्याम ओझा, स्वागत. आणि तानपुऱ्यावर आहेत आदित्य सावरकर. ह्या सगळ्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे. आदित्य मोडक यांचं स्वागत, सत्कार. आणि श्याम ओझा यांचा सत्कार. आदित्य इंदुरकर आपण इकडे यावे. आडनाव घ्यावंच लागतंय कारण आता 3 आदित्य आहेत या स्टेजवर. एक आदित्य इंदुरकर, आदित्य सावरकर आणि आदित्य मोडक. त्यामुळे इंदुरकर आदित्य इकडे यावे. श्रीराज ताम्हनकर यांचं स्वागत आणि आदित्य सावरकर यांचंही स्वागत. आता कार्यक्रमाची सूत्र मी इकडे सगळी सोपवते आणि आपण सगळे गायनाचा आस्वाद घेऊया. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि एवढ्या संख्येने तुम्ही आज सगळे इथे उपस्थित आहात. खूप छान वाटतंय. मी मैफिलचे, चिटणवीस सेंटरचे आणि अप्पासाहेबांच्या सगळ्या शिष्यवर्गाचे, खास करून आदित्यजी, ते ही इज माय नेमसेक,
आदित्य इंदुरकरजी यांचे आणि त्याचबरोबर श्यामदादांचे, कारण त्यांनी मला खूप लहानपणापासून पाहिलेलं आहे. तर ते आज आपण माझ्या गुरुजींची ध्वनिफीत पाहिलीच, तर त्यांचे खूप जवळचे असे मित्र आहेत, तर तेही गुरुस्थानी असल्यासारखेच आहेत आम्हाला. तर ते आज साथीलाही आहेत, ह्याची खूप त्याचा आनंद आहे. आणि असंच श्रीराज ताम्हणकर, आम्ही खूप वर्ष एकत्र आहोत, सहसाधक आहोत असं आम्ही म्हणू. तर आनंद होतोय. सर्वांचे पुन्हा एकदा आभार की त्यांनी मला इथे गायला बोलवलं आणि या सुंदर याची सुरुवात माझ्यापासून होते. खूप खूप धन्यवाद. आणि आदित्य सावरकर, त्याचेही धन्यवाद. खूप आदित्य आहेत आज इकडे. तर सगळ्यांना अभिवादन करतो आणि राग भूपाली भूप मी गाण्याची सुरुवात करतोय. ग्वाल्हेर घराण्यातला एक खास राग आपण असं म्हणू शकतो. तर विलंबित तिलवाळामध्ये बंदिश आहे, खूप वेगळी बंदिश आहे. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी कंपोज केलेली ती बंदिश आहे. ती सीतेचं जेव्हा स्वयंवर झालं आणि शिवधनुष्य घ्यायला जेव्हा प्रभू श्रीराम गेले, तर त्या प्रसंगाचं वर्णन करणारी ती बंदिश आहे की जब ही सब नरपत निरास भये, गुरुपद कमल वंदे, रघुपत चाप समीप गए, अशी बंदिश आहे. राग भूप. त्यानंतर द्रुत मध्यलय तीन तालमध्ये एक खूप जुनी अशी उस्ताद सिंधे खा यांची बंदिश आहे. नू मन जोबन मानदा, पंजाबी शब्द असलेली बंदिश आहे. आणि त्यानंतर पुन्हा द्रुत तीन तालमध्ये पारंपरिक बंदिश आहे, जबसे तुम्ही सन लागली प्रीत. राग भूप.
तबला मॉनिटर मध्ये द्या ना, मला काहीच ऐकू येत नाही.
सवा नारपद निरास भजे जब ये सब ये जब जा जब सब नरपद निरा सब जब ये सब ना जब ये सब नरपद निरास जब ये सब ना ये सब नरपद निरास जब ये सब ना ये जब ये जब ये सब नारपद निरास भजे जब ये सब जब गुरु पाद
गुरुपाद कमल 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 वदे गुरुपाद वदे रघुपत चाप समीप गए जब ये सब ये जब ये सब नर पद जब ये सब जब ये सब जब ये सब नर पद निराश ये जब ये सब जब जब सब नर पद निराश भाग्य जब ये सब ये जब ये सब नर पद जब ये सब नर पद निराश भाग्य जब ये सब जब ये सब नर पद निराश जब ये सब ये जब ये सब जब जब ये सब जब ये सब नर पद मेरा सब ये जब ये सब जब ये सब ये सब नर पद निराश जब ये सब जब ये सब
जब ये सब जब ये सब जब ये सब ना जब ये सब नर पद निरा जब ये सब नर पद निरा जब ये सब नर पद निरा जब ये सब ना जब ये सब नर पद निरा जब ये सब नर पद निरा सब ये जब ये सब ना जब ये सब नर पद निरा सब ये जब ये सब नर पद निरा सब ये जब ये सब नर जब ये सब नर जब ये सब नर ये जब ये जब ये सब नर जब ये सब नर जब ये सब नर पद जब ये सब ना जब ये सब ना जब ये सब ना क्या बात जब ये सब ना जब ये सब ना जब ये सब ना जब ये सब नर पद निरा जब ये सब नर जब ये सब नर जब ये सब नु मन जो बन मान दानु मन जो बन मान दानु मन जो बन बहुत अच्छा जो बन मान दानु मन जो बन मान दानु मन जो बन मान दानु मन जो बन मान वे मी धा वे मी
जोबन मान दानु मन जोबन मान दानु मन जोबन आहा आनु मन जोबन 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 दानु मन जोबन हे इश्क तांडा मांडे जिंदगी रेदा इश्क तांडा मांडे जिंदगी रेदा आले हुसैदा कोई मानू मन जोबन मान दानु मन जोबन आनु मन जोबन आनु मन आनु मन जोबन मान वे मीरा सीधे न जलावे दानु मन जोबन नु मन जोबन नु मन जोबन नु मन जोबन मन जोबन आनु मन जोबन मान हे मीरा सीधे न जलावे दानु मन जोबन 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 जब से तुम्हें सनला आगली 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 प्रीतन वेला रे प्रीतन वेला रे प्रीतन वेला रे प्यारे भरमा मोरी जब से तुम्हें सनला आगली जब से तुम्हें सनला जब से तुम्हें सन लागली जब से तुम्हें सनला जब से तुम्हें सन लागली जब से तुम्हें सनला
से तुम्ही सनला आगली जब से तुम्ही सनला आगली प्रीत नवेला रे प्यारे बलमा मोरे जब से तुम्ही सनला आगली जब से तुम्ही सनला जो नैन देखे तो ये जो नैन देखे तो ये कल न पावे मोहे कल न पावे मोहे चर्चा करे सबसे रे जब से तुम्ही सनला आगली जब से तुम्ही सनला जब से तुम्ही सनला जब से तुम्ही सनला जब से तुम्ही सनला आगली जब से तुम्ही सनला जब से तुम्ही सनला आगली जब से तुम्ही सनला आगली जब से तुम्ही सनला जब से तुम्ही सनला जब से तुम्ही सनला आगली जब से तुम्ही सनला आगली जब से तुम्ही सनला आगली प्रीतन वेला रे प्रीतन वेला रे प्यारे बलमा मोरे जब से तुम्ही सनला आगली जब से तुम्ही सन जब से तुम्ही सन जब से तुम्ही सनला आता दादांची फरमाईश आहे तर एक खूप कमी गायला जाणारा असा एक राग आहे रागेश्री बहार. तर दोन खूप गोड राग आहेत. रागेश्री पण खूप गोड राग आहे आणि बहार तर सगळ्यांना माहितीच असेल खूप गोड राग आहे. तर या दोन सुंदर आणि गोड रागांचं असं मिश्रण करून झालेला एक मिश्र राग आहे रागेश्री बहार. रागेश्रीमध्ये शुद्ध गंधार आणि बहारमध्ये कोमल गंधार लागतो, परंतु मिश्रण केल्यावर मी जे आज गाणार आहे तर त्यामध्ये फक्त शुद्ध गंधार असलेला रागेश्री बहार मी म्हणण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये पंडित वीरा आठवलेजी, त्यांना आबा आठवले पण म्हणायचे, तर त्यांच्या दोन बंदिशी आहेत. एक मध्यलय रूपकमध्ये आहे बहार आई आणि त्यानंतर द्रुत तीन तालमध्ये सघन घन फुली अमराई. राग रागेश्री बहार.
बहार आए बहार आए बहार आए बहार और अगुबा आ
सा ग म ग म ग म रे सा ध नि सा ग म रे सा सा म म प नि नि प म प म ग म सा ग म ग म द नि सा सा नि द नि प म प ग म नि द नि सा नि द ग म रे सा प आ बहार ये फुले बसाता फुले बसाता फुले बसाता फुले बसाता फुले बसाता पंडित वीरा आठवले यांचं टोपण नाव नादपिया होतं. तर दोन्ही बंदिशीमध्ये अंतऱ्यामध्ये नादपिया तुम्हाला आढळेल.
बहार आए और अबुआ मोरिले बहार 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 आए बहार आए और अबुआ मोरिले बहार आए बहार 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 आए बहार आए और अबुआ मोरिले बहार आए बहार आए बहार आए बहार बहार आए और अबुआ मोरिले बहार आए ये बहार आए और अबुआ बहार आए और अबुआ मोरिले बहार बहार
सगन गन फुले अमराई सगन गन सगन गन फुले अमराई सगन गन सगन गन फुले अमराई बड़ी बेर पुकारो बलमा बड़ी बेर पुकारो बलमा बेला मिलन किया सगन गन फुले अमराई सगन गन फुले अमराई बड़ी बेर पुकारो बलमा बड़ी बेर पुकारो बलमा बेला मिलन किया सगन गन फुले अमराई सगन गन सगन गन फुले अमराई सगन गन फुले अमराई बड़ी बेर पुकारो बलमा बड़ी बेर पुकारो बलमा बेला मिलन किया सगन गन फुले अमराई सगन गन डार डार पर कोयल बोले डार डार पर कोयल बोले गुजत भंवरा कलियन के संग ऋतु बसंत की शोभा चौदिस दर्शन को मैं नाद पिया ललचाए सगन गन फुले अमराई सगन गन फुले अमराई सगन सगन गन सगन सगन गन सगन गन सगन गन सगन गन सगन गन फुले अमराई सगन गन फुले अमराई सगन गन फुले अमराई सगन गन सगन गन फुले अमराई सगन गन सगन गन फुले अमराई सगन गन फुले अमराई सगन गन सगन गन फुले अमराई बड़ी बेर पुकारो बलमा बड़ी बेर पुकारो बलमा बेला मिलन किया सगन गन सगन गन सगन गन फुले अमराई कालच रामनवमी झाली आहे तर रामाच्या रिलेटेड काहीतरी गायला मला दादाने सांगितलं तर खूप दोन्ही अनुरूप अशा मालकंसमध्ये 2 बंदिशी माझ्याच गुरुजी पंडित डॉक्टर राम देशपांडेंनी केली आहे. राम 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 भजो द्रुत 3 तालमध्ये ही बंदिशी आहे आणि त्यालाच जोडून रामाचं नाव घेतल्यावर हनुमानाचं घ्यायलाच पाहिजे. तर हनुमान चालिसातले शब्द घेऊन केलेली एक द्रुत 1 तालमधली बंदिश आहे. त्या 2 बंदिशी ऐकवतो.
राग मालकंस. रे नो रे नो रे ना ना रे ना राम 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 भजो 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 राम नाम है भव दुख हार राम 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 भजो राम 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 भजो राम नाम है भव दुख हार राम 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 भजो राम 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 राम
राम भजो राम नाम है भव दुख हार राम 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 भजो दशरथ नंदन अयोध्यापति दशरथ नंदन अयोध्यापति मन में नमो देवो सन्मति राम 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 भजो राम 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 भजो राम 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 भजो बहुत अच्छा राम 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 भजो 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 राम नाम है भव दुख हार राम 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 भजो राम 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 भजो जय हनुमान ज्ञान गुण सागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय हनुमान ज्ञान गुण सागर तुम हो करुणा निधान तुम हो करुणा निधान भगवान जय हनुमान ज्ञान गुण सागर जय हनुमान ज्ञान जय हनुमान ज्ञान गुण सागर तुम हो करुणा निधान तुम हो करुणा निधान भगवान जय हनुमान ज्ञान गुण सागर जय हनुमान ज्ञान जय हनुमान
आ या भवनातील गीत पुराण, या भवनातील गीत पुराण, या भवनातील गीत पुराण, या भवनातील गीत पुराण, या भवनातील गीत पुराण. मवाळ हळवे मवाळ हळवे सूर, हळवे सूर, मवाळ हळवे सूर. जाऊ द्या आज येथून दूर, या भवनातील गीत पुराण, या भवनातील गीत पुराण, या भवनातील भवनातील गीत पुराण, भवनातील गीत पुराण, या भवनातील गीत पुराण, या भवनातील गीत पुराण. मवाळ हळवे सूर, हळवे सूर, मवाळ हळवे सूर, हळवे सूर, मवाळ हळवे सूर. जाऊ द्या आज येथून दूर, या भवनातील गीत पुराण, या भवनातील गीत. आ भाव भक्तीचे भावुक गाथा, भाव भक्तीचे भाव भक्तीचे भावुक गाथा, भाव भक्तीचे भाव भक्तीचे भावुक गाथा. पराभूत हो नमविला माता, पराभूत हो नमविला माता. आ
नवे तराणे नवे सूर नवे तराणे हवा नवा तोनूर हवा नवा तोनूर हवा नवा तोनूर जाऊ द्या सूर जुने दे या भवनातील गीत पुराण या भवनातील गीत पुराण या भवनातील गीत पुराण या भवनातील गीत मवाळ हळवे सूर मवाळ हळवे सूर मवाळ हळवे सूर मवाळ हळवे सूर जाऊ द्या आज येथुनी या भवनातील गीत पुराण या भवनातील गीत भवनातील गीत भवनातील गीत पुराण. ठीक भैरवी म्हणतो मग एक 5 मिनिटात भैरवी रामदादांचंच एक खूप सुंदर कॉम्पोजिशन आहे. रिवर्ब दिलाय का फ्लॅट करा ना प्लीज. तो फीडबॅक येतोय मला एकदम फ्लॅट करून टाक.
बात वा वा. लगन लागी श्याम से. ही पण माझे गुरुजी डॉक्टर राम देशपांडे यांचीच रचना आहे. लगन लागी श्याम से. लगन लागी श्याम से. लगन लागी श्याम से. लगन लागी श्याम से. लगन लागे. लगन लागे. हे लगन लगन लागे. लागे रे. लगन लागे. हे लगन लागे. हे लगन लागे. हे लगन लागे. लागे. लगन लागी श्याम से. लगन लागी श्याम से. भवसागर पार करू कैसे. भवसागर पार करू कैसे. लगन लागी श्याम से. लगन लागी. सुर साधना
मित्र हो नमस्कार. आज इतका चांगला कार्यक्रम जो झाला आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आजचे श्याम ओझा यांचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा द्यायच्या राहिल्या म्हणून मी फक्त 2 मिनिटं आपल्यासमोर आलो. वा. आणि योगायोग असा की अप्पांचाही कालच असतो वाढदिवस, श्यामचा पण काल असतो. सुर की साधना मन रिझाए, 2 घंटों से इतना मन भर गया सुरों से, क्या बात है आदित्य जी, टू गुड. ह्या कार्यक्रमाचं इतकं सुंदर आयोजन, सगळ्यात शेवटी आपण एक फॉर्मल आभाराचा कार्यक्रम करत असतो, पण हे मला वाटतं खूप इन्फॉर्मल चाललेलं आहे. एक आपला परिवार आहे साधकांचा आणि गाणाऱ्यांचा. तर सुरुवाती अगदी आयोजकांपासनं आदित्य आणि अजिंक्य इंदुरकरनी जो इनिशिएटिव्ह घेतला, आम्ही त्यांना थोडीशी खारीच्या वाटेने साथ केली. नंतर मैफिल, चिटणीस सेंटर यांचा भक्कम पाठिंबा, म्हणजे नुसता साधा नाही, इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर ते आम्हाला पाठिंबा देतात आहे, तर पुढे त्यांचा आम्हाला बराच हे मिळेल, मार्गदर्शन मिळेल असंच. आणि महत्त्वाचं साऊंडला नॉर्मली उशिरा हे करतात, पण मी आज लवकर म्हणते. हां, धन्यवाद साऊंड. रिषभ ढोमणे, व्हिडिओ मयुरेश, आणि आमचे मान्यवर ज्यांनी एका आमच्या म्हणण्यावरती लगेच इथे येण्याचं हो म्हटलं, आमचे गायक, इतकी सुंदर प्रस्तुती इथे केली. सगळे वादक, सगळ्या वादकांना खूप धन्यवाद. आणि सगळे प्रेक्षक, रसिक प्रेक्षक हे महत्त्वाचे आहेत. या सगळ्यांची आमचे सगळ्या अप्पांच्या परिवारातर्फे मी खूप आभार मानते. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं घोषित करते. अजून कोणी राहिले आहेत का? मी आभार सगळ्यांचे मानते की मला बोलणं जमत नाही, पण ह्यांनी मला ती धुरा दिली सांभाळायला, तर मी आज पहिल्यांदा हे अँकरिंग केलं आहे आणि तुम्ही मला ऐकलत म्हणून पुन्हा तुमचे धन्यवाद. धन्यवाद. शुभरात्री.